साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. सोलापूरकरांसमोर जोडले हात, म्हणाले, आम्ही तुमच्या ऋणात आहोत. भारतीय जनता पक्षाला सोलापूर शहर, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आले. त्यांच्या उपस्थितीत कृतज्ञता आणि विजय संकल्प मेळावा उत्साहात पार पडला. भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांसमोर हात जोडून आभार मानले. ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील जनतेने भाजपवर ऐतिहासिक विश्वास दाखवला आहे. आम्ही तुमच्या ऋणात आहोत. हे ऋण विकासाच्या माध्यमातून फेडण्याचा प्रयत्न करू. तुमच्या प्रेमाच्या ऋणात आयुष्यभर राहू, पण विकासासाठी दिलेला विश्वास पुढील 5 वर्षात प्रामाणिकपणे सार्थ ठरवू. ते पुढे म्हणाले की जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध असून प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि नगरपालिका पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात कानउघाडणी केली. फडणवीस म्हणाले, हा विजय विकासाचा विजय आहे, मात्र निवडून आल्यानंतर मीच निवडून आलो असा गैरसमज करून घेऊ नका. जनता फक्त विकासाकडे पाहत नाही, तर तुमच्या वागणुकीकडे आणि व्यवहाराकडेही पाहते. लोकांना सन्मान मिळाला पाहिजे. भाजपची खरी परीक्षा स्थानिक पातळीवरील कामकाजावर होणार असल्याचे सांगत त्यांनी भ्रष्टाचाराबाबत कठोर भूमिका स्पष्ट केली. मोदीजींनी केलेल्या कामावर आमची परीक्षा होईलच, पण स्थानिक पातळीवरील व्यवहारावरही होईल. कुठल्याही परिस्थितीत पारदर्शक आणि प्रामाणिक काम झाले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. गरज पडल्यास पदावरून काढावे लागले तरी चालेल, पण चुकीला माफी नाही, असा कडक इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणाची जिल्ह्याभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.